एखादी नवीन गोष्ट वापरायला काढली तर माझ्या डोक्याला टेन्शन येतं, का ते पडू हे सांगतेस. त्याआधी इथं कालच नवीन झाडू आणला तर पटकन झाडून घेतला आणि सकाळी अंघोळ करून मग इथं शिव झोपलीच होती, थंडीमुळे झोपते आणि त्यानंतर गुरांना चारा टाकला. सकाळी धुकं म्हणलं की हे असं वातावरण होतं थंडीचं. त्यानंतर देवपूजा करून घेतली. देवपूजा केल्यानंतर मग इथं चहा, मग चपात्याला पीठ मळून घेतलं आणि चपात्या करून घेतल्या. त्यानंतर मग इथं सोयाबीनची भाजी केली होती. आमच्या घरात काही कोणाला आवडत नाही, पण मला आवडते, मग मी आजच केली होती खूप दिवसानंतर. त्यानंतर मग इथं कालच आत्याने फरशी घासून घेतली होती आणि आज सकाळ सकाळ मग सारवायला घेतली. सारवल्यानंतर त्यानंतर मग मी कपडे धुण्यासाठी घेतले, कपडे धुवून टाकले आणि इथे ह्या गोण्या घेतल्या होत्या, रिकाम्या झाल्या होत्या खताच्या. मग त्यामुळे पटकन धुवून टाकल्या, कारण शेतकरी म्हणल्यावर ह्या गोण्या कधी पण उपयोगी पडतात. त्यामुळे पटकन रिकामे झाले की मी धुवून टाकत असते. मग इथे काल भाजीच्या साड्यासुद्धा धुवून टाकल्या, कारण त्या साड्यासुद्धा कशाला पण नंतर उपयोगी पडतात. त्यामुळे ह्या गोष्टी मला कराव्याच लागतात. त्यानंतर ही नवीनच पायपुसणे आणल्या तर 2 दिवस झाले नाही तर खूप खराब झाल्या. असं असतं डोक्याला टेन्शन, कारण नवीन वस्तू वापरायला काढल्या की ह्या धुवायलाच लागतात. मग त्यानंतर ह्या 4 दिवस झाल्या भाज्या नीट करायच्या पण राहूनच गेल्या. त्यानंतर मग जेवण करून घेतलं. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.